नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी काही कालावधी शिल्लक आहे। तेव्हा त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती तयारी करून राज्यातल्या विद्यापीठांनी देशातल्या अन्य विद्यापीठांसमोर उदाहरण निर्माण करावं, अशी अपेक्षा राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत 9 अकृषी आणि कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक काल अकोला इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झाली, त्यावेळेस ते बोलत होते। राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये राष्ट्रीय धोरणाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला, तसंच विद्यापीठाशी निगडीत सामायिक विषयांवर यावेळेस चर्चा झाली। देशातल्या विद्यापीठांच्या मानांकनांच्या यादीमध्ये राज्यातली केवळ 2 विद्यापीठं आहेत। तेव्हा सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या मानांकनाच्या यादीमध्ये येण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांनी आवश्यक ती गुणात्मक सुधारणा करावी, अशी सूचना राज्यपालांनी केली आहे। विद्यापीठाच्या परीक्षकांचे निकाल वेळेवर लागण्यासाठी विद्यापीठ प्रशासनानं सूक्ष्म नियोजन करावं। विद्यार्थ्यांचं भवितव्य या निकालावर अवलंबून असतं, हे लक्षात ठेवून वेळापत्रक गांभीर्यानं पाळावं। ई-समर्थ या डिजिटल व्यासपीठाचा पुरेपूर वापर करावा। उद्योगांची गरज ओळखून नवीन संशोधनाला चालना द्यावी। कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर द्यावा। गतिमान कार्यवाहीसाठी माहिती तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरावं, असंही राज्यपालांनी सांगितलं। केंद्र शासनाच्या योजना, सामाजिक उत्तरदायित्व निधीतून राबवलेल्या योजना, संशोधन प्रकल्प या बाबींचाही त्यांनी आढावा घेतला।